मत्ताई लिहिलं धडस खबर 7 अध्याय. तुम्ही दुसऱ्यांना गूर्चून तीर्पु नोक सांगा, तवर तुम्हाला सुद्धा देव तीर्पु नाही सांगे. काहले म्हटल्या तुम्ही वेगळीच्या नाले कसे तीर्पु सांगता की तसंच तुम्हाला सुद्धा देव तीर्पु सांगते. अजून तुम्ही कोणत्याकून मोजून देता की तुम्हाला सुद्धा त्याकूनच मोजून होते. अजून तुन तुझे भावाचे डोऱ्यात राहिले कचऱ्यात देखतास, पण तुझे डोऱ्यात राहिले भरोटे गूर्चून काहले नाही आलोचिंचन. तुझे डोऱ्यात भरोटी राहताने तुझे भावात देखून भावा तुझे डोऱ्यातले कचऱ्यात मत हेडू दे म्हणून कसे सांगतास. नाडेमाच्या आधी तुझे डोऱ्यात राहिले भरोटेत हेडून घे, तव्वर तुझे भावाच्या डोऱ्यात राहिले कचऱ्यात हेडून टाकाले तुले धडग्या दिसते. पवित्रम होलेनाथ कुत्रीनाले नोक घाला, तुमचे मुत्याला तर डुकरनाले नोक घाला. घाटलस राहिले अथ्या त्यांचे पायनाकून खुंदून तुम्हावर पडून तुंत चिरून टाकतात. मागा तुम्हाले देवा पडते, दांद्रा तुम्हाले भेडते, कवाड मारा तुम्हाले हेडा पडते. भटकाचे प्रत्येकल्याले देवा पडते, दांद्राचे प्रत्येकल्याले भेडते, कवाड माराचे प्रत्येकल्याले हेडा पडते. तुम्हात कोण होले कन त्यानाचे लेख भाकर मागलेक त्यानाले गोट्यात नाही देन, अजून मसरेत मागल्या त्यानाले सरपात नाही देन. त्यालागी तुम्ही वाईटची होऊन राहिले कन तुमच्या लेकरांना आले धडसेच देवावं म्हणून तुम्हाला ठाऊक. तसंच तव्वर सरगमात राहिलं तुमचं बाण त्यांना हटकाचे नाले त्यांपर धडसे चुक्के नाहीसे देते. त्यासाठी अख्खे विषयालात दुसरी तुम्हाला कोणते धड्यात करावं म्हणून घेता की थेस धड्यात तुम्ही आधी त्यांले करा म्हणत धर्मशास्त्रमनं प्रवक्तल सांगला. कुत्यम राहिले गमनीत निघा, काले म्हटल्या नासड्या माल जावाची वाट रोंद राहते, त्याच्या गमनी मोठी राहते. जुगजण यातूनच निघतात. देवासाठी वाचणं भर कसीट, ते वाचणं भर कुत्यम राहते, त्यात चोवून घेवाची उलसिक जण. लबाड प्रवक्तलाचे विषय मागूरचून जागृत पडा. त्याही मेंढ्याचे कातडं झाकून घेऊन तुम्हा जवळ येतात, पण भुत्तूर भुत्तूर त्याही चिरून टाकाचे तोडला अंगरले. त्याही कराचे कामनात देखून त्यांत तुम्ही चोवून घेता. काटेचे पोदला आले द्राक्षा गोलाल, पालेरगाया झाडना आले अंजुरम्मा पांडू तोडू शकता की असं प्रत्येक धडचे झाड आले धडचे पांडू लागतात. वाईटचे झाड आले वाईटचे पांडू लागतात, धडचे झाड आले वाईटचे पांडू नाही लागत. वाईटचे झाड आले धडचे पांडू नाही लागत. धडचे पांडू लागे नाहीतले प्रत्येक झाडात तोडून आगीत टाकतात. त्यालागी तुम्ही त्यांचे भण्यात देखून त्यांत चोवून घेता. मत्त प्रभू प्रभू म्हणून बोलवाची प्रत्येकली सरगमात नाही येऊ शकत, पण सरगमात राहिले माझे पाच इष्टमाचे आणि कराचीच येऊ शकतात. ते तीर्पू दिवशी जुगजण पजा मा संग प्रभू प्रभू आम्ही तुझे नावात प्रवचनम सांगा नाही की, तुझे नावाकून दैतनात बाहेर घाला नाही की, अजून तुझे नावाकून किती की अद्भुताल करा नाही की म्हणतात. तवर तुम्ही कोण की मला नाही ठाऊक, मा पायचून दूर जा. तुम्ही देवात व्यतिरेकिंचाची म्हणून मीन त्या संग हक्क सांगतं. त्यालागी माझे गोठी ऐकून त्याचं चालून घेवाच प्रत्येकला गोट्यावर त्याचं घर बांधून घेतले. तेलवी राहिले माणसा सरसर राहते. पाणी आलं वर्दलही आले, वरहानी येऊन ते घरावर विहिरलं, पण ते घर कोलून नाही जावा. काहले म्हटल्या ते घरात गोट्यावर पुण्याआधी घालून बांधला, पण माझे गोठी ऐकून त्याचं करे नाईटलं प्रत्येकला वरवेवर घर बांधून घेतले. तेलवी नाईटले माणसा सरसर राहते. तवर पाणी आलं वर्दलही आले, वरहान येऊन ते घराला विहिरले आले. ते घर कोलून बत्तीग्या नासड्याम होऊन गेलं. येसू बोध करणं होऊन गेल्यापायी पजाचे गुंपुలు त्यांनाचे बोधे आले किती की आचार्य पल्ली. काहले म्हटल्या येसू त्यांचे शास्त्रुलाच्याने बोध करे नाहीसे अधिकार माकून त्यांले बोध करलन.